नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आरसीसीच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, लिमिट स्टेट मेथड कोलॅप्स त्यामध्ये आपण काय कंप्रेशनचा पार्ट डिस्कस करतोय, म्हणजे बेसिकली कॉलमचा पार्ट आपण डिस्कस करतोय। त्यावरती ऑलरेडी आपण एक बेसिक लेक्चर जे आहे ॲप मध्ये अपलोड केलेलं आहे, तुम्ही ते बघितलं असणार, नोट्स काढल्या असतील तर एक शॉर्ट मध्ये आपण त्याला रिव्हिजन देऊयात। आणि आजचं जे काही व्हिडिओ लेक्चर आहे हा त्याचाच कंटिन्यू पार्ट असणार। यामध्ये आपण कॉलम डिझाइन करत असताना लागणारे अझम्पशन्स डिस्कस करणार आहोत। त्यासोबतच काही आयएस कोडल स्पेसिफिकेशन आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टिकोनाने, ते सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात। बट त्या अगोदर आपली जी सवय आहे ती आपण मेंटेन करूयात, कंटिन्यू ठेवू की एक 5 मिनिटं तुमचा गेल, मी जास्त नाही, पण गोष्टी रिकॉल झाल्यात ना तर बरं वाटतं। बघा, लिमिट स्टेट मेथड ऑफ कोलॅप्स यामध्ये कंप्रेशन आणि कंप्रेशन हा जो कंप्रेशन रेफर करतोय बेसिकली इट इज ॲक्सियल कंप्रेशन। दोन प्रकारचे कंप्रेशन असतात, ॲक्सियल आणि बेंडिंग कंप्रेशन। बेंडिंग कंप्रेशन म्हणजे काय, बेंडिंग मोमेंट सोबत कंप्रेशन आलेलं आहे, इथं ॲक्सियल कंप्रेशन आहे हा। तर कंप्रेशन मेंबरला डिफाइन केला आपण की असा स्ट्रक्चरल मेंबर की जो कंप्रेसिव्ह फोर्सला रेजिस्ट करतो। मग कोणकोणते असतात त्यामध्ये, कॉलम्स आहे, पेडेस्टल आहे, स्ट्रट आहे, बूम आहे, आरसीसी वॉल आहे। ओके, हे झाले डिफरंट टाइप्स ऑफ दी कंप्रेशन मेंबर। मग आता बघा, कॉलम म्हणजे काय, सो बेसिकली कॉलमला कसं डिफाइन केलं आपण, हा व्हर्टिकल कंप्रेशन मेंबर असतो बिल्डिंग फ्रेम मधला। नंतर पेडेस्टल जो आहे हा व्हेरी शॉर्ट कॉलम असतो। नंतर स्ट्रट जो आहे इट इज इन्क्लाइन कंप्रेशन मेंबर इन रूफ ट्रसेस। बूम जो आहे कंप्रेशन मेंबर इन गॅन्ट्री गर्डर किंवा क्रेन मध्ये असणारा। याच्यानंतर आहे आरसीसी वॉल, ही सुद्धा एक कंप्रेशन मेंबर म्हणून ऍक्ट होत असते। हे झाल्या जनरल डेफिनेशन्स। बट ॲज पर द IS 456-2000 कॉलम आणि पेडेस्टल यांच्यातला बेसिक डिफरन्स जो आहे तो आपण सांगतो, किंवा तो जो डिफरन्स आहे तो बाय युजिंग सिलेंडरनेस रेशो आपण काय करत असतो, डिफाइन करत असतो। ठीक आहे, आता हे काही एक्झाम्पल्स आहेत, हे गुगलवरनं फोटो घेतलेत मी। याच्यामध्ये कॉलम्स आहेत, त्यानंतर इथं पेडेस्टल आहे, इथं तुम्हाला स्ट्रट बघायला मिळेल रूफ ट्रसेस मध्ये, आणि हा क्रेन मध्ये बूम। तुम्ही पण इझिली गुगल करत चला, सवय ठेवा। या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, आपण नको त्या गोष्टी सर्च करत असतो, पण मित्रांनो ज्या गोष्टींमुळे आपल्या करिअरला दिशा मिळणार आहे तर अशा गोष्टी गुगलवरती सर्च करत चला। इमॅजिनेशन जे आहे आपण इमॅजिन करू शकतो, मान्य आहे, पण काही गोष्टी जर असं विजिबल झाल्यात, बघितल्यात तुम्ही, तर मग काय होतं की ती कन्सेप्ट आणखी खूप इझिली कळते। त्यामुळे ट्राय करा, युट्यूबवरती छोटे छोटे अॅनिमेशन्स असतात, 2-2, 3-3 मिनिटाचे अॅनिमेशनचे व्हिडिओ असतात, ॲनिमेटेड व्हिडिओ असतात, ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करत चला, गोष्टी खूप क्लिअर होत असतात। ठीक आहे, आणि शेवटी कन्सेप्ट समजणं म्हणजेच काय की तुम्हाला ते समजलेल्या गोष्टी दुसऱ्याला सोप्या भाषेत सांगता आलं पाहिजे, म्हणजे कन्सेप्ट झाल्यात। ओके, चला मग आता काय करूयात की ऍक्च्युअल जो डिफरन्स आहे ॲज पर द IS 456-2000 की पेडेस्टल कधी म्हणायचं आणि कॉलम कधी म्हणायचं, यासाठी फाइंड आउट करावा लागणार सिलेंडरनेस रेशो। जर सिलेंडरनेस रेशो 3 किंवा 3पेक्षा लहान आहे राजांनो, तर आपण पेडेस्टल म्हणणार। हा पेडेस्टल फेल होतो क्रशिंग मध्ये, क्रश होतो, तो बकल नाही होत। 3 पेक्षा जास्त जर का असेल सिलेंडरनेस रेशो, त्याला आपण कॉलम म्हणतो, पण त्यामध्ये पण शॉर्ट आणि लॉंग कॉलम आहे। 3 ते 12च्या दरम्यान जर का असेल, 3 ते 12च्या दरम्यान, तर आपण त्याला शॉर्ट कॉलम म्हणणार, जो क्रशिंग मध्ये फेल होतो। 12च्या पुढे जर असेल, इक्वल टू 12 आणि मोर दॅन 12, तर त्याला लॉंग कॉलम किंवा सिलेंडर कॉलम म्हणतो आपण। हा बेसिकली बकलिंग मध्ये फेल होत असतो। तर मग एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का की हा डिफरन्स जर आपल्याला करायचा असेल कॉलम आणि पेडेस्टल, शॉर्ट कॉलम, लॉंग कॉलम, तर सिलेंडरनेस रेशो काढावा लागतो। मग व्हॉट इज द सिलेंडरनेस रेशो, तर सिलेंडरनेस रेशोला 2 पद्धतीने आपण डिफाइन करतो। स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये बघा, सॉम मध्ये जेव्हा आपण सॉम शिकतो तर त्यावेळेस आपण त्याला कसं डिफाइन करतो, इट इज द रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ टू द लिस्ट लॅटरल इफेक्टिव्ह लेंथ टू द मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन। तिथं मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन ही टर्म असते, बट इन केस ऑफ आरसीसी आपण त्याला कसं डिफाइन करतो, इट इज द रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ टू द लिस्ट लॅटरल डायमेन्शन। मग आता मी तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू लिस्ट लॅटरल डायमेन्शन सांगेन। लिस्ट लॅटरल डायमेन्शन साठी आपल्याला काय करायचं आहे की कॉलमचा टॉप व्ह्यू बघायचा आहे, प्लान व्ह्यू बघायचा आहे। मग या प्लान व्ह्यू मध्ये जे 2 डायमेन्शन दिसतील तुम्हाला, दॅट इज द लॅटरल डायमेन्शन। मग यांच्यापैकी जो छोटा असतो दॅट इज द लिस्ट लॅटरल डायमेन्शन, याला आपण बी ने इथं डिनोट केला। म्हणजे सिलेंडरनेस रेशो काढला तर क्लासिफिकेशन करू शकतो, पण सिलेंडरनेस रेशो साठी आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ लागते। मग व्हॉट इज द इफेक्टिव्ह लेंथ, देन इफेक्टिव्ह लेंथ मीन्स व्हॉट, इट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर। व्हॉट इज द कॉन्ट्राफ्लेक्चर सर, इट इज द डिस्टन्स बिटवीन 0 मोमेंट पॉइंट्स। कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणजे काय, ज्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट डायग्राम साइन चेंज करते, म्हणजे 0 मोमेंट पॉइंट्स, बरोबर। किंवा बेसिकली इन जनरल एखाद्याला जर तुम्हाला सांगायचं असेल, खास करून इंटरव्ह्यू मध्ये नॉन टेक्निकल पर्सन जर बसलेले असतील आणि त्यांना तुम्हाला सांगायचंय की व्हॉट इज द इफेक्टिव्ह लेंथ, सो इफेक्टिव्ह लेंथचा अर्थ काय होतो की इट इज द लेंथ ऑफ कॉलम विच इज इफेक्टिव्ह इन बकलिंग। कॉलम जेव्हा बकल होतो तर किती पोर्शन त्याचा बकल मध्ये इफेक्टिव्ह असतो, दॅट इज द इफेक्टिव्ह लेंथ। ओके, काही गोष्टी ज्या आहेत या सोप्या भाषेत तुम्हाला इतरांना सांगता आल्या पाहिजेत, तसं तर तो म्हणून आपण एक अल्टरनेटिव्ह डेफिनेशन पण त्याची घेत असतो।
मग इफेक्टिव्ह लेंथला मॅथमॅटिकली कसं कॅल्क्युलेट करणार? इट इज के टाइम अनसपोर्टेड लेंथ. केला काय म्हणणार आपण? इफेक्टिव्ह लेंथ कोएफिशियंट. ओके, के. पण अनसपोर्टेड लेंथ म्हणजे काय? मग आता अनसपोर्टेड लेंथ बघूया. अनसपोर्टेड लेंथ म्हणजे काय की कॉलमची विजिबल लेंथ, विजिबल हाईट ऑफ द कॉलम, जे आपण सहजपणे बघू शकतो, क्लिअर विजिबल हाईट ऑफ द कॉलम. ठीक आहे. आणि त्याला आपण कसं डिफाईन करतो? इट इज द डिस्टन्स बिटवीन फ्लोर लेवल किंवा डिस्टन्स फ्रॉम फ्लोर टू दी अप टू दी बॉटम ऑफ शॅलोअर बीम. शॅलो बीम म्हणजे काय? दोन प्रकारची बीम, डीप बीम, शॅलो बीम. ज्याची डेप्थ कमी आहे तो शॅलो बीम. म्हणजे ज्याची डेप्थ कमी ना त्याच्या बॉटम पर्यंत, फ्लोर पासून बॉटम पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला अनसपोर्टेड लेंथ आपण म्हणतो. किंवा क्लिअर हाईट, क्लिअर विजिबल हाईट ऑफ द कॉलम, त्याला सुद्धा आपण अनसपोर्टेड लेंथ म्हणतो. अशा 2-3 कंडिशन तुम्हाला मी सांगितल्यात की जर का बीम 2 वेगवेगळ्या डेप्थची असतील तर तो शॅलो आहे त्याच्या बॉटम पासून घ्यायचा, सारखे असतील तर काही हरकतच नाही. मग हे झालं अनसपोर्टेड लेंथ. मग अनसपोर्टेड लेंथ झाली. राहिला आता इफेक्टिव्ह लेंथ कोएफिशियंट. तो डिपेंड करतो एंड कंडिशन वरती. मग आयएस कोडने जवळजवळ 7 प्रकारच्या एंड कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यानुसार मग आपण काय करतो? थेरॉटिकल व्हॅल्यूज आणि रेकमेंडेड व्हॅल्यूज दोघं दिलेले आहेत. मी तुम्हाला एक मागच्या लेक्चरमध्ये एक टास्क दिली होती की स्वतः तुम्ही काय करा, हे 1 2 3 4 5 6 हे स्वतः लिहून बघा, त्याच्यानुसार सपोर्ट कंडिशन कशा बनतात आणि मग व्हॅल्यू कशा असतात हे तुम्हाला मी स्वतःला करायला सांगितलं होतं. ते तुम्ही करा. त्यात काही अडचणी आल्या तर मला विचारा, कारण हा टेबल मी एकदा तुम्हाला समजून सांगितलं. याची प्रॅक्टिस राजानो स्वतःला करायची. एक्झाम मध्ये तुम्ही बसल्यानंतर बऱ्याचदा कन्फ्यूज होतात. ते कन्फ्युजन आताच क्लिअर करायचं आपल्याला, कारण आता शांततेचा वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची. या 7ही कंडिशन एकदा परत तुम्ही स्वतः करून बघा आणि व्हॅल्यूज पाठ करा. ओके. सो इथपर्यंतचा पार्ट आपण डिस्कस केलेला आहे ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर मध्ये. आता बघूयात. आता आपण बघणार आहोत की अजम्पशन्स फॉर द कॉलम डिझाईन. कॉलम ज्या वेळेस आपण डिझाईन करतो, मीन्स कम्प्रेशन मेंबरमध्ये बेसिकली कॉलमवरती मी कॉन्सन्ट्रेट करतोय. कॉलम ज्या वेळेस आपल्याला डिझाईन करायचा असेल तर कोणकोणत्या प्रकारचे अजम्पशन्स असतात, जे अजम्पशन आपण फ्लेक्चरसाठी डिस्कस केले. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा फ्लेक्चर तुम्हाला शिकवलं. फ्लेक्चरसाठी जे अजम्पशन्स होते सेम अजम्पशन इथं सुद्धा व्हॅलिड होतात, सेम अजम्पशन इथं पण लागू पडतात. पण त्याच्यासोबतच आणखी ॲडिशनल 2 अजम्पशन्स इथं आपल्याला बघायचे आहेत कॉलममध्ये. मग तिथं आपण कोणकोणते अजम्पशन बघितले थोडक्यात रिकॉल करूया. पहिला अजम्पशन की द प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग विच इज रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. याचा मिनिंग काय होतो की स्ट्रेन व्हेरिएशन इज लिनियर इन द क्रॉस सेक्शन. युलर बर्नौलीज अजम्पशन आपण याला म्हणतो, अतिशय महत्वाचं आहे. सेकंड अजम्पशन की द टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट शुड बी इग्नोर. टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आपण इग्नोर करतो, हा झाला सेकंड अजम्पशन. देन मॅक्झिमम स्ट्रेन की अल्टिमेट किंवा मॅक्झिमम स्ट्रेन इन कॉन्क्रीट अंडर बेंडिंग कंप्रेशन 0.0035. मॅक्झिमम स्ट्रेस डेव्हलप इन कॉन्क्रीट स्ट्रेस अंडर बेंडिंग कंप्रेशन, मग तो किती असणार? 0.45 FCK. स्ट्रेन आणि स्ट्रेस झाला. आता स्टीलचा विचार करूया. स्टीलमध्ये अल्टिमेट स्ट्रेन इन अ स्टील शुड नॉट बी लेस दॅन मीन्स व्हॉट ग्रेटर दॅन और इक्वल टू 0.002 प्लस 0.87 FY/ES. हा फॉर्म्युला आपण बघितला. देन मॅक्झिमम स्ट्रेस किती अलाउड आहे स्टीलमध्ये? 0.87 FY. या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. त्यासोबतच कॉन्क्रीटचं जे स्ट्रेस स्ट्रेन व्हेरिएशन आहे पॅराबोला कम रेक्टँगल ते सुद्धा इथं अप्लिकेबल आहे. ओके. पुढे पार्शल फॅक्टर सेफ्टी फॉर कॉन्क्रीट 1.5, पार्शल फॅक्टर सेफ्टी फॉर स्टील 1.15. सो द सेम अजम्पशन जे आपण फ्लेक्चर मध्ये डिस्कस केले ते कंप्रेशन मध्ये पण लागू पडतात. पण त्यासोबतच आणखी 2 अजम्पशन आपल्याला इथं बघायचे आहेत. हे ऑलरेडी मी इथं बोर्डवरती लिहिले, त्यांना आपण समजून घेऊयात. लक्ष द्या. सो द फर्स्ट अजम्पशन इज व्हॉट की द स्ट्रेन इन अ कॉन्क्रीट अंडर ॲक्सियल लोडिंग. प्रिव्हियसली आपण काय बघितलंय की द मॅक्झिमम म्हणजे फ्लेक्चर मध्ये आपण काय बघितलंय? द मॅक्झिमम स्ट्रेन इन कॉन्क्रीट अंडर फ्लेक्चर म्हणजे काय? अंडर बेंडिंग कंप्रेशन 0.0035. बट इथं वर्ड काय आलाय? अंडर ॲक्सियल लोडिंग. त्याची व्हॅल्यू किती कन्सिडर करायची आहे? ऍज पर द IS 456/2000. मी जे काही बोलतोय त्यासाठी कोड रिस्पॉन्सिबल आहे. ओके. सो कोडला मी समोर ठेवून या गोष्टी डिस्कस करतोय. 0.002 अंडर ॲक्सियल कंप्रेशन. बेंडिंग कंप्रेशनच्या वेळेला व्हॅल्यू त्याची किती आहे? 0.0035. बट ॲक्सियल कंप्रेशन मध्ये किती येणार आहे? आपण ॲक्सियल लोडिंगला 0.002. हा ॲक्सियल लोडिंग वर्ड असू शकतो किंवा ॲक्सियल कंप्रेशन कारण आता लिमिट स्टेट कशाची डिस्कस करतोय आपण? कंप्रेशनची. सो इन ॲक्सियल कंप्रेशन 0.002, इन फ्लेक्चरल कंप्रेशन म्हणजे बेंडिंग कंप्रेशन 0.0035. ओके. नेक्स्ट second assumption, the maximum strain in a concrete at highly compressed edge. कोणत्या एजला? हायली कंप्रेस एज. जो एज जास्त कंप्रेस झालेला आहे.
अंडर द ॲक्झियल लोड, अंडर द ॲक्झियल लोड म्हणजे काय, ॲक्झियल कंप्रेशन, दिस इज व्हॉट ॲक्झियल कंप्रेशन, आणि बेंडिंग मोमेंट म्हणजेच काय रे, बेंडिंग कंप्रेशन किंवा फ्लेक्चर, फ्लेक्चरल मोमेंट. ओके, म्हणजे बेंडिंग मोमेंट. या दोघांच्या वेळेला इट शाल नॉट बी मोर दॅन, शाल नॉट बी मोर दॅन मीन्स व्हॉट, लेस दॅन ऑर इक्वल टू. याची व्हॅल्यू किती असते लक्ष द्या, मॅक्झिमम स्ट्रेन इज इक्वल टू 0.0035 मायनस 0.75 times epsilon minimum, epsilon minimum. So sir, what is the epsilon minimum? Where epsilon minimum is the strain in less compressed edge of column, एज ऑफ कॉलम. लक्ष द्या, या तिघ गोष्टी क्लिअर करून घ्या आधी. हे बघा, ज्यावेळेस क्वेश्चन विचारला जाईल आपल्याला, व्हॉट इज द मॅक्झिमम स्ट्रेन इन अ कॉन्क्रीट अंडर बेंडिंग कंप्रेशन. बेंडिंग कंप्रेशन म्हणजे काय, 0.0035, 0.0035 बेंडिंग कंप्रेशन. इन ॲक्झियल कंप्रेशन ओनली 0.002. बेंडिंग कंप्रेशन आणि त्यासोबत ॲक्झियल कंप्रेशन, तर त्यावेळेस मॅक्झिमम व्हॅल्यू किती, 0.0035 मायनस 0.75 ॲप्सिलॉन मिनिमम. विदाउट टेन्शन, विदाउट टेन्शन, तर टेन्शनचा कुठेच उल्लेख आलेला नाहीये. लक्षात, तीन कंडिशन, बेंडिंग कंप्रेशन 0.0035, ॲक्झियल कंप्रेशन 0.002 आणि ॲक्झियल कंप्रेशन विथ बेंडिंग कंप्रेशन, दोघं सोबत असताना ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे, या दोन व्हॅल्यूज मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली पाठ करायच्या आहेत. आता याला समजून घेऊ आपण. त्यासाठी मी इकडे काय करतो की बघा रे, कॉलम इथं, कॉलमचा क्रॉस सेक्शन आणि कॉलम दोघं मी इथं घेतो. लक्ष द्या, सपोज एक रेक्टँग्युलर आहे, ओके, अशा पद्धतीने, आणि त्याच्याच खाली मी काय करतो, त्याचा एलिव्हेटेड पार्ट, इलेव्हेशन व्ह्यू पण दाखवतो. हे लक्ष द्या, वरती मी दाखवतोय कॉलमचा प्लान व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू, आणि हा जो पार्ट आहे हा एलिव्हेटेड पार्ट आहे. आता याच्यामध्ये मी दाखवतो मित्रांनो, लक्ष द्या, याच्यात आपण काय करूयात, हे झाले लॉन्जिट्युडिनल रेनफोर्समेंट. मेन रेनफोर्समेंट कॉलम मधले कसे असतात, व्हर्टिकल असतात. ओके, पण ठीक आहे, चला हे नंतर दाखवतो मी तुम्हाला. आता इथे समजून घेऊ आपण. बघा, लक्ष द्या, हा ही पार्ट जो आहे याची काही गरज नाही सध्या, हा ही पार्ट याची काही गरज नाही, याला डिलीट करतो आणि याला सिलेक्ट करून थोडंसं वरती घेतो. ओके, थोडासा छोटा करूया, एकदा परत ड्रॉ करतो. ओके, सपोज हा कॉलम आहे. लक्ष द्या, आता या कॉलमचा हा ऍक्सिस झाला, लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस ऑफ द कॉलम. ओके, लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस ऑफ द कॉलम. मित्रांनो, या कॉलम वरती लोड अशा पद्धतीचा येतोय. बघा, लक्ष द्या, सपोज द लोड फ्रॉम आउटसाइड इट्स कम्स लाईक दिस. इसेंट्रिक लोड, अशा पद्धतीचा लोड येतोय, पी इज द लोड. आता यामुळे हा कॉलम बकल कसा करेल, लक्ष द्या, हा कॉलम जो आहे अशा पद्धतीने बेंड होणार आहे. बघा, तुमच्या लक्षात येते का, बघा, या बाजूने लोड आहे, तर हा कॉलम इथं तर फिक्स आहे. आता हा बकल करताना हा कॉलम अशा पद्धतीने बकल करेल, बरोबर का नाही. अशा पद्धतीने हा बकल करेल. येतं लक्षात. इनिशियली तो कॉलम पूर्ण स्ट्रेट आहे, पण एक्सटर्नल लोड जो आहे तो इसेंट्रिकली प्लेस केलाय, तर त्या साईडला हा कॉलम आपला काय करतोय मित्रांनो, बकल करतोय. मग आता जर तुम्ही बघितलं, सपोज आता मी कॉलम आहे, वरतून लोड आला, हा बकल अशा पद्धतीने झाला, तर हा जो पार्ट आहे माझा, सो दिस पार्ट इज हायली कंप्रेस. हा जो पार्ट आहे मित्रांनो, इट इज हायली कंप्रेस, हायली कंप्रेस, कंप्रेस. आणि हा जो काही पार्ट आहे, इट इज लेस कंप्रेस,
लेस्ट कम्प्रेस. मग जो लेस्ट कम्प्रेस पार्ट आहे तिथं जो काही स्ट्रेन डेव्हलप होणार आहे त्या स्ट्रेनला आपण डिनोट केलाय एप्सिलॉन मिनिमम ने. त्याला कशाला डिनोट केलाय? एप्सिलॉन मिनिमम. एप्सिलॉन मिनिमम इज द स्ट्रेन इन लेस कम्प्रेस साइड किंवा लेस कम्प्रेस एज. आणि हायली कम्प्रेस एज जो आहे तिथला जो असणार एप्सिलॉन मॅक्झिमम. एप्सिलॉन मॅक्झिमम. तर तो एप्सिलॉन मॅक्झिममची व्हॅल्यू किती आहे? 0.0035 मायनस 0.75 एप्सिलॉन मिनिमम. येते लक्षात तुम्हाला? हे दोन अजम्पशन अतिशय महत्त्वाचे अजम्पशन्स आहेत. सेम अजम्पशन जे फ्लेक्चरसाठी आपण डिस्कस केले ते इथे व्हॅलिड आहेतच, पण त्यासोबत हे दोन ॲडिशनल अजम्पशन्स आहेत अतिशय महत्त्वाचे, एक्झाममध्ये डायरेक्टली विचारले जातात. हे दोघं गोष्टी तुम्ही आपल्या नोट्समध्ये ॲड करा. आता याच्यानंतर बघा परत याला एकदा आपण समजून घेऊया. सपोज जो काही टॉप व्ह्यू आहे शेप तो अशा पद्धतीचा आहे. सपोज लक्ष द्या. ओके. आणि आपण काय करूयात, इथं स्टील बार दाखवतो मी. हे बघा, हा लॉन्जिट्युडिनल बार आहे. दीज आर द लॉन्जिट्युडिनल बार्स. मेन स्टील जे आहे कॉलम मध्ये त्याला आपण लॉन्जिट्युडिनल बार म्हणणार, दॅट इज व्हर्टिकल. पण हा प्लान व्ह्यू दाखवतोय मी. हे त्याला असतील लॅटरल टाईज. हे काय असणार? लॅटरल टाईज. आणि ही जी जागा असते त्याला आपण ओळखतो नॉमिनल कव्हर किंवा क्लिअर कव्हर म्हणून. आता मित्रांनो याचं जर का आपण स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन खाली ड्रॉ केलं, स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन, तर बघा याचं स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने बघायला मिळेल. लक्ष द्या. स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन, स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन हा क्रॉस सेक्शन झाला. दिस इज द क्रॉस सेक्शन. आता स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन मी त्याच्या खाली ड्रॉ करतो. बघा 2 ते 3 प्रकारचे स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन इथं मला ड्रॉ करायचे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात आधी if column is subjected to the axial compression. axial compression तर axial compressionच्या वेळेला मॅक्झिमम स्ट्रेन किती असतो? 0.002. मग तुम्ही इथं दाखवतो. सो axial compression. ओके. हा झाला ऍक्सियल कंप्रेशन मुळे डेव्हलप होणारा. दिस इज व्हॉट स्ट्रेन. स्ट्रेन ड्यू टू ऍक्सियल कंप्रेशन. किती व्हॅल्यू आहे याची? इट इज 0. ही बेस लाईन आहे. दिस इज बेस. हा झाला बेस. या बेस पासून किती? 0.002. इट इज ड्यू टू व्हॉट? ऍक्सियल कंप्रेशन ओनली. ड्यू टू फ्लेक्चरल कंप्रेशन म्हणजे काय? बेंडिंग कंप्रेशन. ड्यू टू बेंडिंग कंप्रेशन व्हॅल्यू किती रे त्याची? बेंडिंग कंप्रेशन मध्ये व्हॅल्यू किती आहे त्याची बघा, लक्ष द्या. इट इज 0.035 म्हणजे हा अशा पद्धतीने असणार. ओके. मी अशा पद्धतीने दाखवतो. हा 6 ट्रायंगल झाला. ठीक आहे. आता हा रेड कलर मध्ये जो मी दाखवलेला आहे इट इज द बेंडिंग स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. दिस इज व्हॉट? स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. ही व्हॅल्यू किती येणार? 0.0035. पण रेड कलर मध्ये मी जो स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन ड्रॉ केलाय इट इज ड्यू टू व्हॉट? इट इज ड्यू टू द बेंडिंग कंप्रेशन. जो मी व्हाईट कलर मध्ये ड्रॉ केलाय तो कशामुळे? ऍक्सियल कंप्रेशन. पण आता दोघांचा जर का विचार केला आपण, दोघांचा विचार केला मीन्स बेंडिंग कंप्रेशन ॲज वेल ॲज ऍक्सियल कंप्रेशन, तर त्यावेळेस ती डायग्राम जी आहे ती अशा पद्धतीने बनेल. लक्ष द्या. मी त्याला येलो कलरने दाखवतो आता. तर हा जो काही पोर्शन आहे दिस इज, आणि या पोर्शनला या दोघांमध्ये ती डायग्राम अशा पद्धतीने ट्रॅपेझियम बनेल. दिस इज व्हॉट? ट्रॅपेझियम अशा पद्धतीने. आणि याचा कुठेतरी जो न्यूट्रल ऍक्सिस असेल तो बाहेर असणार, सेक्शनच्या बाहेर. त्याला दाखवण्याची काही गरज नाही. सो ही येलो कलरची जी डायग्राम ड्रॉ केली मी, येलो कलरचं जे डिस्ट्रीब्युशन ड्रॉ केलंय, दिस येलो कलर डिस्ट्रीब्युशन, इट इज ड्यू टू ऍक्सियल कंप्रेशन ॲज वेल ॲज बेंडिंग कंप्रेशन. मग इथं असणारी ही व्हॅल्यू किती असेल? सो या पॉईंटला ही व्हॅल्यू किती आहे? इट इज 0.0035 मायनस त्याच्यापेक्षा कमी कितीने? 0.75 एप्सिलॉन मिनिमम. एप्सिलॉन मिनिमम. आणि वेर इज द एप्सिलॉन मिनिमम? बघा या साईडला. आता या बाजूला हा जो एज आहे इट इज हायली कंप्रेस. इट इज हायली कंप्रेस्ड. तर हा कसा असेल? लेस कंप्रेस. लेस कंप्रेस. ओके. मग इथं असणारी व्हॅल्यू किती असणार? एप्सिलॉन मिनिमम. सो एप्सिलॉन मिनिममच्या 75% आणि 0.003 मधनं तो मायनस करायचा. सो ही जी व्हॅल्यू येणार आहे दिस इज द एप्सिलॉन मॅक्झिमम.
ड्यू टू ऍक्झियल कम्प्रेशन आणि बेंडिंग कम्प्रेशन या दोघांमुळे येणारी. ओके, सो हे दोन जे अजम्पशन्स आहेत अतिशय महत्त्वाचे अजम्पशन आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आता अजम्पशन झालेत. आता यानंतर आपण काय करू की जे काय आयएस कोडल प्रोव्हिजन्स आहेत किंवा आयएस कोडल स्पेसिफिकेशन्स आहेत, वन बाय वन सगळे आधी आपण डिस्कस करून घेऊया आणि नंतर मग आपण डिझाईन प्रोसेस बघणार आहोत. मग आयएस कोडल स्पेसिफिकेशन मध्ये सगळ्यात पहिलं स्पेसिफिकेशन आहे मित्रांनो की नॉमिनल स्पेस, मिनिमम कव्हर, मिनिमम क्लिअर कव्हर किंवा आपण त्याला काय म्हणतो नॉमिनल कव्हर. इट शुड बी कॉलम आहे, कॉलम साठी किती 40 mm, 40 mm. ठीक आहे. और मॅक्सिमम डायमीटर ऑफ longitudinal bar whichever is maximum, जे लॉन्जिट्युडिनल स्टील बार यूज केले असतील त्यामध्ये जो मॅक्झिमम डायमीटर असेल ऑफ द स्टील बार आणि 40 mm त्या दोघांपैकी जी व्हॅल्यू मॅक्झिमम असेल दॅट इज द क्लिअर कव्हर और नॉमिनल कव्हर आपण प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, लक्षात घ्या. इथे एक नोट पॉईंट पण आहे, जो नोट पॉईंट अतिशय महत्वाचा आहे, तो पण आपण इथे डिस्कस करूया. लक्ष द्या, तो नोट पॉईंट काय आहे. इफ least lateral dimension, if least lateral dimension of column म्हणजे काय रे स्मॉल बी. if least lateral dimension of the column, if it is less than or equal to 200 mm, 200 mm, less than or equal to 200 mm, तर ह्या केस मध्ये then minimum किंवा then nominal cover, डायरेक्टली म्हणतो nominal cover is 25 mm. जर का लिस्ट लॅटरल डायमेन्शनची व्हॅल्यू 200 किंवा 200 पेक्षा कमी जात असेल तर त्या केसमध्ये नॉमिनल कव्हर आपण किती प्रोव्हाइड करतो 25 mm. पण यापेक्षा हायर साईडला जर असेल तर 200 पेक्षा हायर डायमेन्शन जर असतील तर मग डायरेक्टली आपण काय प्रोव्हाइड करतो 40 mm. मग आता मुलं या बाकीचे हे नोट पॉईंट आहेत, हा नोट पॉईंट जर का असा क्वेश्चन मध्ये आला की द लिस्ट लॅटरल डायमेन्शन ऑफ द कॉलम इज लेस दॅन और इक्वल टू 200 mm, देन व्हॉट इज द क्लिअर कव्हर किंवा नॉमिनल कव्हर फॉर कॉलम, तर त्या केसमध्ये मात्र 25 mm असेल. बट इन जनरल कॉलम मध्ये आपण किती प्रोव्हाइड करतो 40 mm. जर काही मेन्शन केलेलं नसेल तर डायरेक्टली मिनिमम क्लिअर कव्हर किंवा नॉमिनल कव्हर शुड बी व्हॉट 40 mm. ओके, बघा आपण हे कशा पद्धतीने प्रोव्हाइड करतो रे मी तुम्हाला इथे दाखवतो. लक्ष द्या. सपोज राजांनो हा एक क्रॉस सेक्शन आहे, हा क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे, हा क्रॉस सेक्शन आहे. ठीक, हा खाली कॉलम, हा आहे कॉलम. ओके, आता हा जो ड्रॉ केलेला आहे मी इथं, हा क्रॉस सेक्शन आहे किंवा तुम्ही त्याला प्लान व्ह्यू बनवू शकता. प्लान व्ह्यू मध्ये असं दिसणार तुम्हाला. सो हे काय झालं, जे व्हाईट कलर मध्ये दाखवतोय मी, जे व्हाईट कलर मध्ये दाखवतोय त्यात लॉन्जिट्युडिनल बार, मेन बार, लॉन्जिट्युडिनल बार. ठीक आहे, आता यालाच आपण काय करूयात, या व्ह्यू मध्ये दाखवूयात. ओके, आणि यांना आपण काय करतो अशा पद्धतीने विथ द हेल्प ऑफ लॅटरल टाईज यांना आपण अशा पद्धतीने बांधून घेतो. ओके, तर मित्रांनो हे जे येलो कलर मध्ये मी दाखवतोय यांना म्हटलं जातं ट्रान्सवर्स स्टील किंवा ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट और लॅटरल
टाईज, यांनाच आपण काय म्हणतो लॅटरल टाईज, ट्रान्सवर्स स्टील किंवा ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट और लॅटरल टाईज. त्यानंतर हे जे व्हाईट कलर मध्ये मी दाखवतोय बघा, हा अशा पद्धतीने बांधलेला असेल. हे जे व्हाईट कलर मध्ये मी दाखवतोय हे काय आहेत, ओके. हा व्हाईट कलर मध्ये जो दाखवतो इट इज लॉन्जिट्युडिनल, लॉन्जिट्युडिनल स्टील किंवा आपण त्याला काय म्हणतो मेन स्टील. हा त्याला मेन स्टील बार इन कॉलम. जो कसा असणार लॉन्जिट्युडिनल व्हर्टिकल मेन स्टील व्हाईट कलर मध्ये, जे येलो कलर मध्ये ते ट्रान्सफर स्टील. आता नॉमिनल कव्हर इथे कुठे असतो लक्ष द्या. दिस इज व्हॉट नॉमिनल कव्हर. सगळ्या बाजूने सेम असणार, सगळ्या बाजूने कसा असणार तो सेम असणार. तो मेन स्टीलला काय करतो प्रोटेक्ट करतो फ्रॉम एन्व्हायरमेंटल ऍक्शन. ओके. त्यासोबतच हे बघा रे, हा जो काही पोर्शन आहे हा साइड व्ह्यू मध्ये दाखवतोय मी तुम्हाला. दिस इज कॉल्ड ए नॉमिनल कव्हर. हा जो पोर्शन आहे हा काय नॉमिनल कव्हरचा. ठीक आहे. हा एवढा नॉमिनल कव्हर जो आहे आपल्याला प्रोव्हाइड करावा लागतो. साईट वरती बघा सिमेंटचे असे सर्क्युलर ब्लॉक जे ते कास्ट केलेले असतात, तर ते अशा पद्धतीने आपण इथं प्लेस करतो. नॉमिनल कव्हर. सो द मिनिमम क्लिअर कव्हर और नॉमिनल कव्हर शुड बी 40 mm, 40 mm मिनिमम येतो. त्यापेक्षा हायर साईडला तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. हे क्लिअर झालं. दिस इज अवर फर्स्ट IS कोडल स्पेसिफिकेशन और प्रोव्हिजन्स नॉमिनल कव्हर. यानंतर सेकंड डिस्कस करूया. नंबर 2 मिनिमम रेनफोर्समेंट, मिनिमम एरिया ऑफ लॉन्जिट्युडिनल स्टील म्हणतो डायरेक्टली. ओके. मिनिमम एरिया ऑफ द लॉन्जिट्युडिनल स्टील और मिनिमम एरिया ऑफ द लॉन्जिट्युडिनल रेनफोर्समेंट. याला डिनोट करतो राजांना मी बघा ASC, एरिया ऑफ द स्टील इन कंप्रेशन. कारण कॉलम मध्ये काय येणार कंप्रेशन, म्हणून ASC ने त्याला डिनोट करतो. ASC मिनिमम, ASC मिनिमम. सो ऍज पर द IS 456/2000 लक्ष द्या, this value should be ASC minimum should not be less than, should not be less म्हणजे काय more than or equal to 0.8%, 0.8% of the gross area of the gross cross section area where क्रॉस सेक्शनल एरिया काय येणार B इंटू D, लिस्ट लॅटरल डायमेन्शन इंटू D, त्याची डेप्थ. अशा पद्धतीने 0.8% ऑफ द ग्रॉस एरिया. नेक्स्ट जसं मिनिमम आहे, आता मिनिमम काय प्रोव्हाइड करतो आपण, हा मिनिमम काय प्रोव्हाइड करतो आपण की डक्टाईल फेल्युअर झाला पाहिजे टू अवॉइड द ब्रिटल फेल्युअर. त्यासाठी आपण हा मिनिमम प्रोव्हाइड करत असतो. मिनिमम एरिया ऑफ द लॉन्जिट्युडिनल स्टील. त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी मिनिमम एरिया असणार इथं आपण मॅक्झिमम एरिया किती प्रोव्हाइड करायचा, मॅक्झिमम एरिया ऑफ लॉन्जिट्युडिनल स्टील किंवा लॉन्जिट्युडिनल रेनफोर्समेंट. सो ASC maximum, ASC maximum. So as per the IS 456/2000 ASC maximum साठी पण कोडल प्रोव्हिजन आहे, लक्ष द्या. सो ASC maximum आता मॅक्झिमम आहे त्यामुळे should not be more than 6% of the gross area, 6% of the gross area, 6% of the gross area. But actually provided or limit up to 4% of the gross area. जरी कोड मध्ये आपल्याला सांगितलेलं असेल की मॅक्झिमम एरिया ऑफ द स्टील रेनफोर्समेंट इथे प्रोव्हाइड करायचं 6%, बट ऍक्च्युअल साईट वरती आपण मॅक्झिमम 4% पर्यंतच प्रोव्हाइड करतो. का असं, बिकॉज विचार करा ज्यावेळेस आपण 6% पर्यंत जाणार तिथे स्टीलचं सॅच्युरेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. सो स्टील बांधण्यासाठी मग तिथे डिफिकल्टीज येतात, किंवा ज्या ठिकाणी लॅपिंगची गरज असते, लॅपिंगची गरज जर 6% तुम्ही यूज केलात, हायर एरिया जर तुम्ही 6% ऑफ ग्रॉस एरिया, तर लॅपिंगच्या झोनमध्ये मित्रांनो मग तिथे स्टील टोटल स्टील एरिया जो आहे तो खूप जास्त होतो. त्यामुळे जर का आपल्याला क्वेश्चन विचारला की मॅक्झिमम एरिया ऑफ लॉन्जिट्युडिनल स्टील किती असेल इन कॉलम, सो इट इज 6% ऑफ द ग्रॉस एरिया, शुड नॉट बी मोर दॅन 6%. बट ऍक्च्युअली मध्ये की प्रोव्हाइड किती करतो आपण, लिमिट कुठपर्यंत केलंय, अप टू द 4% ऑफ द ग्रॉस एरिया. हे सुद्धा लक्षात घ्या. मिनिमम रेनफोर्समेंट, मॅक्झिमम रेनफोर्समेंट, मिनिमम आणि मॅक्झिमम रेनफोर्समेंट. आता यानंतर नेक्स्ट
3 चौथा नंबर 4 नंबर 4 minimum diameter of longitudinal steel bars. ओके, सो जो लॉन्जिट्युडिनल स्टील बार आहे किंवा मेन स्टील आहे त्याचा मिनिमम डायमीटर किती असला पाहिजे टू अवॉइड द बकलिंग ऑफ दी स्टील. स्टीलची बकलिंग होऊ नये त्यासाठी मिनिमम आपण काय प्रोव्हाइड करतो ते पण दिलेलं आहे, तर लक्ष द्या. सो फाय मिनिमम डायमीटर 12 mm. ओके, सो मिनिमम 12 mm पेक्षा खाली जाऊ द्यायचा नाहीये लॉन्जिट्युडिनल स्टील, कारण काय होणार मग त्यापेक्षा कमी असेल तर तो इझिली बकल होईल. सो टू अवॉइड द बकलिंग ऑफ द स्टील मिनिमम डायमीटर ऑफ द स्टील बार शुड बी 12 mm. मग 12 पेक्षा आपण हायर साईडला जाऊ शकतो. ओके, लक्षात घ्या. हे झालं. नेक्स्ट, मिनिमम नंबर ऑफ बार्स. मिनिमम हा मिनिमम डायमीटर आहे. मिनिमम number of bars in column. तर लक्ष द्या, सपोज रेक्टँग्युलर कॉलम असेल, इफ इट इज रेक्टँग्युलर कॉलम, रेक्टँग्युलर कॉलम असेल किंवा स्क्वेअर कॉलम असेल तर यामध्ये आपण टोटल किती बार प्रोव्हाइड करतो? मिनिमम 4 बार आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, 4 बार. मिनिमम बार शुड बी 4. आणि ते कसे असतात? ईच ॲट कॉर्नर, प्रत्येक कॉर्नरला एक. ओके, प्रत्येक कॉर्नरला, म्हणजे हा एक कॉर्नरला इथं एक असणार, त्यानंतर हा इथं एक असणार, अशा पद्धतीने. हे बघा, ॲट ईच कॉर्नर, आणि हा झाला आपला ऍक्च्युअल कॉलमचं डायमेन्शन. ठीक आहे, अशा पद्धतीने ॲट ईच कॉर्नर देर शुड बी 1 लॉन्जिट्युडिनल स्टील. सो रेक्टँग्युलर कॉलम असेल तर 4 किंवा स्क्वेअर असेल तरी 4. सर्क्युलर असेल, सर्क्युलर कॉलम मध्ये मित्रांनो किती? 6 प्रोव्हाइड करणार. किती? 6. मग ते कशा पद्धतीने असतात लक्ष द्या सर्क्युलर कॉलम मध्ये. सो हा झाला 1, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. याचे 6 जे आहेत याचे आपण प्रोव्हाइड करतो. बट एक लक्षात घ्या, यांच्यामध्ये हे जे पेरिफेरियल डिस्टन्स आहे बघा, हे डिस्टन्स जे आहे, दिस डिस्टन्स शुड नॉट बी मोर दॅन 300 mm. 300 mm याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते की 2 सक्सेसिव्ह बार मधलं हे जे अलॉंग द सर्कल जे डिस्टन्स आहे शुड नॉट बी मोर दॅन 300 mm. सो सर्क्युलर जर असेल तर यामध्ये 6 नंबर ऑफ बार आपल्याला यूज करायचे. जर पॉलिगॉन असतील, पॉलिगॉन तर यावेळेस आपण काय करणार? ईच ॲट कॉर्नर्स. ओके, मग पॉलिगॉन मध्ये बेसिकली काय, हेक्झॅगॉन जर असेल, हेक्झॅगॉन लक्ष द्या, हेक्झॅगॉन जर असेल अशा पद्धतीने तर प्रत्येक कॉर्नरला एक लॉन्जिट्युडिनल स्टील आपण असं प्रोव्हाइड करणार. इथं हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा ॲट ईच कॉर्नर. जर का ऑक्टॅगॉन असेल अशा पद्धतीने तर 1, 2, 3, 4, 5 असे आपण 8 प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, मिनिमम नंबर ऑफ बार. सो पॉलिगॉन जर असेल तर 1 ॲट ईच कॉर्नर, प्रत्येक कॉर्नरला एक अशा पद्धतीने. रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर असेल तर 4 असतील, प्रत्येक कॉर्नरला एक. सर्क्युलर मध्ये मात्र 6. पण हे प्रोव्हाइड करताना लक्षात घ्या, 2 बार मधली जी काही सर्क्युलर स्पेसिंग आहे अलॉंग द पेरिफेरियल स्पेसिंग आहे शुड नॉट बी मोर दॅन 300 mm. हे सुद्धा लक्षात घ्या. सो मिनिमम डायमीटर 12, मिनिमम नंबर ऑफ बार झाले. त्याच्या आधी आपण डिस्कस केलं मॅक्झिमम एरिया ऑफ द लॉन्जिट्युडिनल स्टील, मिनिमम एरिया ऑफ द लॉन्जिट्युडिनल स्टील, आणि इथं बघितलं आपण क्लिअर कव्हर. आता नेक्स्ट आयएस कोडल प्रोव्हिजन आपण इथं डिस्कस करूया. हा झाला किती नंबर आपला? 5. 6 मिनिमम इसेंट्रिसिटी. नंबर 6 मिनिमम इसेंट्रिसिटी. मिनिमम लक्ष द्या, ऍक्च्युअल साईट वरती जर गेलात तुम्ही
तर प्रत्येक कॉलम हा काय ॲक्झियल कॉलम नसतो. देअर शुड बी मिनिमम इसेंट्रिसिटी. कारण ती कशामुळे येते की लोड ट्रान्सफर होत असताना बरोबर तो कॉलमच्या सेंटरमधूनच जाईल असं नाहीये. वर्कर जेव्हा वर्क करत असतात त्यामुळे मॅन्युअल एरर पण येऊ शकते, तर त्यामुळे काहीतरी इसेंट्रिसिटी तिथे येणारच. म्हणून कोड आपल्याला काय सजेस्ट करतो की ऑल कॉलम शुड बी डिझाइन फॉर ए मिनिमम इसेंट्रिसिटी. प्रत्येक कॉलम तुम्हाला काय करायचं आहे, मिनिमम इसेंट्रिसिटीसाठी डिझाइन करायचं आहे. मग ही मिनिमम इसेंट्रिसिटी किती असते लक्ष द्या. सो मिनिमम इसेंट्रिसिटीचा क्लॉज आहे नेक्स्ट. So minimum eccentricity E minimum is equal to, it is unsupported length of column divided by 500 plus least lateral dimension divided by 30 or 20 mm, whichever is maximum. यांना आपण असं लिहू शकतो, लक्ष द्या. minimum eccentricity is equal to unsupported length L0 divided by 500 plus least lateral dimension ला आपण स्मॉल b ने डिनोट केलंय, b divided by the 30 or 20 mm, whichever is maximum. सो या दोघं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. अनसपोर्टेड लेंथ काय असते कॉलमची? इट इज द क्लिअर विजिबल हाईट ऑफ द कॉलम. इट इज द डिस्टन्स फ्रॉम फ्लोअर लेवल टू द बॉटम ऑफ द शॅलोअर बीम. याला आपण अनसपोर्टेड लेंथ म्हणतो. डिवायडेड बाय 500 बी डिवायडेड बाय 30. हे डायमेन्शन घेत असताना mm मध्ये घ्यायचं, इसेंट्रिसिटी आपल्याला mm मध्ये मिळेल. या दोघांपैकी जी व्हॅल्यू मॅक्झिमम असेल दॅट इज अवर व्हॉट इसेंट्रिसिटी, विचेवर इज मॅक्झिमम. हे लक्षात घ्या. इथे एक नोट पॉइंट आहे, तो नोट पॉइंट पण मी इथे लिहितो की आपल्याला कोड काय सजेस्ट करतोय की ऑल कॉलम्स शुड बी डिझाइन्ड for minimum eccentricity. All columns should be designed for what? Minimum eccentricity. म्हणजे ॲक्झियल कॉलम आपल्याला डिझाइन करायचं नाही, मिनिमम इसेंट्रिसिटीसाठी आपल्याला कॉलमला डिझाइन करायचं आहे. कारण प्रॅक्टिकली जेव्हा आपलं कॉलमवरती लोड ट्रान्सफर होणार आहे फ्रॉम बीम, सो देअर शुड बी सम इसेंट्रिसिटी. म्हणजे मिनिमम इसेंट्रिसिटीसाठी आपल्याला प्रत्येक कॉलम काय करायचं आहे, डिझाइन करायचं. हे लक्षात घ्या. सो हे नेक्स्ट कोडल प्रोव्हिजन आहे. यानंतर पुढचं बघू 7 नंबर, ॲक्झियली लोडेड कॉलम. ॲक्झियली लोडेड कॉलम कधी म्हणायचा? 7 नंबर. ॲक्झियली लोडेड कॉलम. ओके, कॉलमला ॲक्झियली लोडेड कॉलम आपण कधी म्हणणार की इफ ॲक्झियली लोडेड कॉलम कधी म्हणणार, लक्ष द्या. If value of minimum eccentricity it is less than or equal to 0.05 time least lateral dimension. कॉलमचं जे काही लिस्ट लॅटरल डायमेन्शन आहे त्याचं 0.05 टाइम पेक्षा पण कमी येत असेल इसेंट्रिसिटी, then the column is known as axially loaded column. तर या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार? ॲक्झियली लोडेड कॉलम. आणि जर यापेक्षाही व्हॅल्यू जास्त येत असेल सो इट इज इसेंट्रिकली लोडेड कॉलम. हे लक्षात घ्या. कोड आपल्याला काय सजेस्ट करतोय की ऑल कॉलम शुड बी डिझाइन फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी, बट मिनिमम इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू जर यापेक्षा कमी येत असेल तर मात्र याला आपण ॲक्झियली लोडेड कॉलम असं म्हणणार. मग बघा याच्यामध्ये आपण 2 केस करू शकतो. याला आणखी 2 वेगळ्या पद्धतीमध्ये आपण बोलू शकतो. लक्ष द्या. 2 कशा बघा. नंबर 1 ए पार्ट की ॲक्झियली लोडेड कॉलम आपण कधी म्हणतोय की ई मिनिमम शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 0.05 बी. आता ई मिनिममच्या आपल्याकडे 2 कंडिशन्स आहेत. ई मिनिममच्या आपल्याकडे किती कंडिशन्स आहेत? 2. पहिली कंडिशन काय? ई मिनिमम की अनसपोर्टेड लेंथ डिवायडेड बाय 500 बरोबर प्लस लीस्ट लॅटरल डायमेन्शन डिवायडेड बाय 30.
लेस दॅन ऑर इक्वल टू 0.05 टाइम बी. याला असंही लिहू शकतो बी डिवायडेड बाय 20, कारण 1/20 म्हणजेच काय 0.05. मग आता आपण काय करूया, एल नॉट बाय 500 ला इकडेच ठेवतो मी, लेस दॅन ऑर इक्वल टू बी डिवायडेड बाय 20 आणि याला इकडे पाठवतो बी डिवायडेड बाय 30. आता यांचा एलसीएम घेऊन हे अशा पद्धतीने येईल, ते लक्ष द्या. लेस दॅन ऑर इक्वल टू 30 इकडे जाईल 20 इकडे जाईल, म्हणजे वरती राहणार 10 टाइम बी डिवायडेड बाय 600 डिवायडेड बाय व्हॉट 600, या अशा पद्धतीने. ठीक आहे. आता बघा इथून हा एक कट झाला, हा एक कट झाला, इथला हा एक कट झाला, इथला एक कट झाला. 6 ला मी इकडे पाठवतो, या 6 ला मी इकडे पाठवतो. ठीक आहे. मग या 6 ला जर इकडे पाठवलं तर इथे 6 टाइम एल नॉट डिवायडेड बाय 50 लेस दॅन ऑर इक्वल टू बी, लेस दॅन ऑर इक्वल टू व्हॉट बी. हेच कॅल्क्युलेशन मी इकडे बाजूला दाखवतो तुम्हाला, बघा लक्ष द्या. आता 6 डिवायडेड बाय 50, तर मी काय करतो, एक 0 इथं लावतो. एक 0 लावला तर इथं काय येणार, पॉईंट येणार, मग तो बनेल 60 आणि डिवायडेड बाय 50. हा आणि हा कट झाला, 5 1 5 आणि 5 2 10, 0.12 टाइम एल नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू बी. यालाच आपण असं लिहूयात की बी ची व्हॅल्यू बघा, हा बघा रे, हा भोंगा कुणाकडे बी कडे, मोर दॅन ऑर इक्वल टू 0.12 टाइम एल नॉट. जर का लिस्ट लॅटरल डायमेन्शनची व्हॅल्यू बी म्हणजे काय, लिस्ट लॅटरल डायमेन्शन, इफ लिस्ट लॅटरल डायमेन्शन व्हॅल्यू इज मोर दॅन ऑर इक्वल टू अनसपोर्टेड लेंथ टाइम्स 0.12, सो दॅट टाइम इट इज नोन ॲज अ ॲक्झिली लोडेड कॉलम. ॲक्झियली लोडेड कॉलम. त्याला अशा पद्धतीने आपण वेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, ॲक्झिली लोडेड कॉलम. दुसरी कंडिशन काय, बी पार्ट बघा लक्ष द्या, की ई मिनिमम लेस दॅन ऑर इक्वल टू 0.05 टाइम बी. ई मिनिमम ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती बघा, 20 mm. तर मी याला 20 mm कन्सिडर केलं, सपोज 20 mm लेस दॅन ऑर इक्वल टू 0.05 टाइम बी. याला काय करतो मी इकडे पाठवतो, सो 20 डिवायडेड बाय 0.05 लेस दॅन ऑर इक्वल टू बी. बरोबर का नाही. आता हा 0.05 आहे, हा 20, यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ही व्हॅल्यू किती येणार, 400 mm लेस दॅन ऑर इक्वल टू बी. म्हणजेच काय रे, बी मोर दॅन ऑर इक्वल टू 400 mm. जर का बी ची व्हॅल्यू 400 mm पेक्षा इक्वल किंवा मोर दॅन येत असेल, सो अगेन इट इज नोन ॲज दी ॲक्झिली लोडेड कॉलम. ही त्याची कंडिशन झाली. लोडेड कॉलम. सो असं आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा म्हणू शकतो. सो ॲक्झिली लोडेड कॉलम कधी म्हणायचं, व्हेन ई मिनिमम इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0.05 टाइम लिस्ट लॅटरल डायमेन्शन दॅट इज इक्वल टू बी. त्याला आपण अशा दोन वेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा म्हणू शकतो. ॲक्झिली लोडेड कॉलम हा कधी आहे, तर आपण अशा दोन वेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा त्याला डिफाइन करू शकतो. हे काही कोडल प्रोव्हिजन्स आहेत मित्रांनो, आयएस कोडल स्पेसिफिकेशन. यानंतरचा 8 नंबरचा आयएस कोडल स्पेसिफिकेशन जो आहे तो ट्रान्सफर्स रेन्फोर्समेंटसाठी, म्हणजे काय लॅटरल टाईजसाठी, तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करू. त्यासोबतच डिझाईनचा पार्ट सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करूयात. ओके. मग आता आपण काय काय बघितलं, लक्ष द्या. तर आपण अझम्पशन, सो ऑलरेडी जे अझम्पशन्स फ्लेक्चर साठी आहेत ते सगळे अझम्पशन इथं अप्लिकेबल आहेत, पण त्यासोबतच आणखी दोन अझम्पशन आहेत की द मॅक्झिमम स्ट्रेन इन अ कॉन्क्रीट अंडर ॲक्झियल कंप्रेशन किंवा ॲक्झियल लोडिंग 0.002, अंडर ॲक्झियल लोडिंग अँड बेंडिंग कंप्रेशन, म्हणजे बेंडिंग फ्लेक्चर पण आहे, ॲक्झियल लोड पण आहे, 0.0035 मायनस 0.75 ॲप्सिलॉन मिनिमम. ॲप्सिलॉन मिनिमम इज द स्ट्रेन डेव्हलप इन लेस कंप्रेस्ड साइड, आणि फक्त बेंडिंग कंप्रेशन मुळे असेल तर 0.0035 इज द मॅक्झिमम स्ट्रेन. हे दोन अझम्पशन आपण बघितले. त्यानंतर मित्रांनो ते मी तुम्हाला इथं समजून सांगितलं ते कशा पद्धतीचं अझम्पशन बघू शकतो आपण. आयएस कोडल प्रोव्हिजन मध्ये द मिनिमम क्लिअर कव्हर ऑर नॉमिनल कव्हर शुड बी 40 mm. ओके. हा 40 mm तर पक्का लक्षात ठेवायचंच आहे. पण जर मॅक्झिमम जे आपण हे लॉन्जिट्युडिनल बार यूज करतो का नाही आपण, त्याच्यामध्ये एखादा बारचे डायमेन्शन जर का सपोज 40 mm पेक्षा जास्त जात असतील, 42 किंवा 46 mm चा बार असेल, तर त्या केसमध्ये आपण दॅट 46 इज द नॉमिनल कव्हर. बट इन जनरल 40 mm इज द नॉमिनल कव्हर ऑर मिनिमम क्लिअर कव्हर. बट इफ द लिस्ट लॅटरल डायमेन्शन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 200 mm, तर त्या केसमध्ये आपण 25 mm एवढा यूज करणार, मेन्शन केलं असेल तर. नाहीतर ऑलवेज गो विथ 40 mm. मिनिमम रेन्फोर्समेंट किती असणार, लॉन्जिट्युडिनल रेन्फोर्समेंट मिनिमम शुड नॉट बी लेस दॅन 0.8% ऑफ द ग्रॉस एरिया. मॅक्झिमम शुड नॉट बी मोर दॅन 6% ऑफ द ग्रॉस एरिया. बट ऍक्च्युअल साईटला आपण प्रोव्हाइड किती करतो, अप टू 4% ऑफ द ग्रॉस एरिया. नेक्स्ट, मिनिमम डायमीटर ऑफ द लॉन्जिट्युडिनल बार किती असला पाहिजे, 12 mm टू अवॉइड द बकलिंग ऑफ द स्टील. मिनिमम नंबर ऑफ बार, रेक्टँग्युलर कॉलम असेल तर 4, सर्क्युलर असतील तर 6,
पॉलिगॉन असेल मीन्स व्हॉट हेक्सागॉन और ऑक्टॅगॉन, तर 1 ॲट ईच कॉर्नर, प्रत्येक कॉर्नरला एक एक ठेवायचा. हेक्सागॉन मध्ये 6, ऑक्टॅगॉन मध्ये 8 या पद्धतीने. नंतर बघितलं आपण मिनिमम इसेंट्रिसिटी. ऑल कॉलम शुड बी डिझाइन फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी. हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. या गोष्टी देऊन सुद्धा मिनिमम इसेंट्रिसिटी काढा असा प्रश्न विचारला जात असतो. सो अनसपोर्टेड लेंथ ऑफ कॉलम डिवाइडेड बाय 500 प्लस लीस्ट लॅटरल डायमेन्शन डिवाइडेड बाय 30. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 20 mm या दोघांपैकी जी व्हॅल्यू मॅक्सिमम असेल दॅट इज द मिनिमम इसेंट्रिसिटी ऑफ द कॉलम. आणि कोड मध्ये प्रोव्हाइड केलंय की ऑल कॉलम शुड बी डिझाइन फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी. But if the minimum eccentricity is less than or equal to 0.05 times least lateral dimension, so that time the column is known as axially loaded column. यालाच वेगळ्या फॉर्म मध्ये आपण कसं लिहू शकतो की least lateral dimension ची व्हॅल्यू जी आहे if it is more than or equal to 0.12 time of unsupported length axially loaded column, किंवा least lateral dimension is more than or equal to 400 mm, so again it is the axially loaded column. Okay, so remaining part जो आहे मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करू. त्यामध्ये आपण आयएस कोडल प्रोव्हिजन जे आहेत फॉर ट्रान्सव्हर्स रेन्फोर्समेंट म्हणजे लॅटरल टाईज साठीचे बघूया आणि त्यासोबतच आपण बघणार काही डिझाइन पार्ट ऑफ दी कॉलम. ओके, थँक्यू.